ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की सर चालू घडामोडीसाठी काहीतरी आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एखादी सिरीज वगैरे चालू करावी. तर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजपासून आपण चालू घडामोडी एक मोफत सिरीज आपण इथं एक डेली आपल्या सोशल मीडियावर असणार आहे. मग यूट्यूब, फेसबुक याच्यावर तुम्हाला डेली चालू घडामोडी. आता एकंदरीत चालू घडामोडी घ्यायच्या कुठून, तर एक मोस्ट ऑफ शक्यतो आपण 2023 एक राऊंड फिगर आपण एक सप्टेंबर 2023 पासून तर आजपर्यंत ज्या काही दरम्यानच्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्या कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे सप्टेंबरपासून जर आपण एक सप्टेंबर 2023 पासून जर आपण कव्हर केलं तर मे बी चान्स असते की तिथून समोर ज्या काही करंट इव्हेंट जे काही घडले शक्यतो त्या बेसवर कुठेतरी प्रश्न आपल्याला दिसतो. फार जुनं करंट करण्याची आवश्यकता आहे का, तर नाही. जे फार जुनं चालू घडामोडी करंट असेल ते तुमच्या सिलेबसमध्ये कुठं ना कुठं येऊन गेलेलं असेल. ठीक आहे. तर हे जे चालू घडामोडी असेल तर विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास करण्याच्यासाठी आधी काय आपल्याला बेसिक गोष्टी कराव्या लागतील. मग बेसिक गोष्टी कुठल्या, तर GS मधला जसा हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, तर जिओग्राफी असेल, तर हे GS मधले जे विषय येतं तर हा GSचा जो पार्ट आहे हा आपला चांगल्या प्रकारे आधी तो मजबूत बनवावा लागेल. आणि जर एक वेळेस आपला GSचा पार्ट हा मजबूत झाला किंवा GS मधल्या कन्सेप्ट कळाल्या तर आपल्याला चालू घडामोडी हा विषय समजण्यासाठी सोपा जातो. कारण चालू घडामोडीचा जेवढा काही भाग असेल तो कुठल्या ना कुठल्या विषयाशी रिलेटेड असतो. ठीक आहे. तर आपण चालू घडामोडीचा मोस्ट ऑफ इव्हेंट कव्हर करण्याचा निश्चित प्रयत्न करू. तर आज आपण चालू करू. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीतला आपला हा पहिलं प्रकरण असेल किंवा पहिली कन्सेप्ट असेल की नारी शक्ती अभियान. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम. नारी शक्ती वंदन अधिनियम प्रश्न बनू शकतो इथं. अधिनियम. ठीक आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम. मग आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्ट नारी शक्ती वंदन अधिनियम हे नेमकं काय आहे. तर हे जे नारी शक्ती वंदन अधिनियम असेल, नारी शक्ती, ठीक आहे, तर हे कशासाठी आहे, तर नारी शक्ती महिला सशक्तीकरणाचा एक भाग आपण म्हणू. आणि याच्यामध्ये काय आहे, तर लोकसभा व विधानसभा, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही सभागृहामध्ये महिलांना, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही सभागृहामध्ये महिलांना रिझर्वेशन द्यायचं, आरक्षण द्यायचं. पण किती टक्के द्यायचं, तर नारी शक्ती वंदन अधिनियमाअंतर्गत लोकसभा व विधानसभा या सभागृहामध्ये महिलांना 33% 33% आरक्षण देण्यासंदर्भात, 33% आरक्षण देण्यासंदर्भात हे एक अधिनियम आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम. मग पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर करावी लागेल की हे नेमकं कशासाठी आहे. तर हे अधिनियम काय सांगते की महिलांना 33% आरक्षण द्यायचं, रिझर्वेशन. पण कुठं द्यायचं, तर लोकसभा आणि विधानसभा या सभागृहामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंदर्भात हे आपला अधिनियम आहे. मग या अधिनियमाचे वैशिष्ट्य काय असणार, तर बघा, नारी शक्ती अधिनियम आणि या नारी शक्ती अधिनियमाची वैशिष्ट्ये हेही आपल्याला एक्झामला प्रश्न बनू शकतो. तर पहिले एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की नारी शक्ती वंदन किंवा नारी शक्ती वंदन हे नाव कोणी दिलं, तर या अधिनियमाला नारी शक्ती वंदन असं नाव कोणी दिलं, तर असं नाव दिलं देशाचे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. मग दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की नारी शक्ती वंदन हे जे अधिनियम असेल तर या अधिनियमाला नारी शक्ती वंदन हे नाव कोणी दिलं, तर हे नाव देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिनियमाला हे नाव दिलं.
एक गोष्ट. नंतर परत आपण असं म्हणू शकतो की नारी शक्ती वंदन अधिनियम जे असेल तर हे नारी शक्ती वंदन अधिनियम हे कधीपासून लागू होणार, तर नारी शक्ती वंदन अधिनियम हे 2026 नंतर जे काही इलेक्शन होणार 2026 नंतर, 2026 नंतर नारी शक्ती वंदन अधिनियम हे लागू होणार. ठीक आहे, 2026 नंतर जे काही लोकसभा आणि विधानसभा यांची जी काही सीमांकन म्हणजे पुनर्रचना होणार, लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेचे मतदारसंघाची जी पुनर्रचना होणार 26 मध्ये, मग या 2026 नंतर हे अधिनियम लागू होणार. ही गोष्ट क्लिअर करा. 2026 नंतर नाव कोण दिलं, देशाचे पंतप्रधान. मोस्ट ऑफ याचं वैशिष्ट्य काय आहे तर 33% महिलांना आरक्षण द्यायचं लोकसभा आणि विधानसभामध्ये. हे कुठं लागू होणार नाही हेही महत्वाचं आहे की कोणत्या ठिकाणी नारी शक्ती वंदन अधिनियम हे लागू होणार नाही, तर हे होणार नाही जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये हे जे विधेयक असेल नारी शक्ती हे लागू होणार नाही. ठीक आहे, आणि जम्मू काश्मीर बरोबर आणखीन कुठलं, तर जम्मू काश्मीर बरोबर आणखीन पद्दुचेरी या दोन ठिकाणी, जम्मू काश्मीर आणि पद्दुचेरी या दोन ठिकाणी नारी शक्ती वंदन अधिनियम लागू होणार नाही. इथेही प्रश्न बनू शकतो आपला, कधीपासून लागू होणार, 2026 नंतर. नारी शक्ती वंदन अधिनियम, नारी शक्ती या अधिनियमाला नारी शक्ती वंदन नाव कोण दिलं, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. 2026 नंतर हे लागू होणार, हे महत्वाचं एक वैशिष्ट्य. ठीक आहे, जम्मू काश्मीर आणि पद्दुचेरी या दोन ठिकाणी विधेयक लागू होणार नाही. त्याचबरोबर आता काय झालं बा, हे जे विधेयक असेल तर या विधेयका संदर्भात आणखीन कोणती वैशिष्ट्य आपल्या ध्यानात म्हणजे ठेवावं लागेल, तर हे जे अधिनियम असेल तर हे अधिनियम होतं 128वावं घटना दुरुस्ती विधेयक. किती तर 128वावे घटना दुरुस्ती विधेयक. हे जे अधिनियम असेल तर हे होतं 128वे घटना दुरुस्ती विधेयक. ठीक आहे, मग 128वे घटना दुरुस्ती विधेयक व कितवी घटना दुरुस्ती झाली, तर घटना दुरुस्ती कितवी करण्यात आली, 106वी घटना दुरुस्ती. बघा विधेयकाचा क्रमांक कितवा आहे, दुरुस्ती विधेयकाचा 128वा, आणि कितवी घटना दुरुस्ती जर असा प्रश्न आला तर मग कितवी घटना दुरुस्ती, 106वी घटना दुरुस्ती. हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल, 106वी घटना दुरुस्ती. मग नारी शक्ती अधिनियम हे जे अधिनियम असेल तर या अधिनियमाला राष्ट्रपतींनी कधी संमती दिली, राष्ट्रपतींनी. ठीक आहे, हे जे अधिनियम असेल तर या अधिनियमाला राष्ट्रपतींनी कधी संमती दिली, तर 28 सप्टेंबर 2023 रोजी. ही तारीख ही ध्यानात ठेवा, 28 सप्टेंबर 2023 रोजी नारी शक्ती वंदन अधिनियम असेल तर या अधिनियमाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. ठीक आहे, राष्ट्रपती यांनी मंजुरी दिली कधी, 28 सप्टेंबर 2023 रोजी या विधेयकाला संमती दिली. ठीक आहे, त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की आपल्या देशाची जी संसद असेल, थोडक्यात आपण त्याला म्हणू की नवीन संसद भवन. ठीक आहे, नवीन संसद भवन जे काही देशाच्या जी काही आपली संसद आहे, संसदेची जी नवीन इमारत आहे, नवीन संसद भवनेमध्ये मांडण्यात आलेले पहिले विधेयक हे ध्यानात ठेवा. नवीन संसदेमध्ये मांडण्यात आलेले पहिले विधेयक. मे बी प्रश्न बनू शकतो की नवीन संसद भवनामध्ये खालीलपैकी कुठलं संविधान मांडण्यात आलं सगळ्यात पहिलं, तर मग नारी शक्ती वंदन. ठीक आहे, अधिनियम हे नवीन संसद भवनामध्ये सगळ्यात पहिलं विधेयक कुठलं मांडलं, तर मग नारी शक्ती वंदन अधिनियम. हे एक वैशिष्ट्य आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. त्याचबरोबर आता एकंदरीत ही जे वैशिष्ट्य पाहिले तर आपल्याला याच्याबरोबर आणखीन काय पाहावं लागेल, या अधिनियमा अंतर्गत जसं मी बोललो की 128व घटना दुरुस्ती विधेयक आहे, आणि कितवी घटना दुरुस्ती, तर 106वी घटना दुरुस्ती, 106वी घटना दुरुस्ती. मग आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल घटना दुरुस्ती झाली म्हणजे त्याचा अर्थ काय,
तर संविधानामध्ये काहीतरी बदल झाला. मग 106व्या घटना दुरुस्तीनुसार भारताचं जे संविधान असेल, ठीक आहे, भारताच्या संविधानामध्ये काय बदल झाला, कोणकोणत्या प्रकारचा बदल झाला, तर हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. इथं पहा, 106वी घटना दुरुस्ती आणि 106व्या घटना दुरुस्तीनुसार देशाच्या संसदेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झाला, हे ऑनलाईन स्टेटमेंट तुम्हाला कदाचित विचारू शकते की कुठल्या कलमाचा समावेश या अधिनियमांतर्गत भारतीय राज्यघटनेमध्ये आता करण्यात येईल. तर कुठली म्हणजे आपण असं म्हणू की कलमांचा समावेश, भारतीय राज्यघटनेमध्ये कलमांचा समावेश, या अधिनियमाअंतर्गत कोणत्या कलमांचा समावेश, तत्पूर्वी आठवता कितवी घटना दुरुस्ती, 106वी घटना दुरुस्ती, आणि कितवं घटना दुरुस्ती विधेयक, तर 128वे घटना दुरुस्ती विधेयक. मग कोणकोणत्या नवीन कलमा ऍड होतील, तर कोणकोणत्या कलमांचा समावेश होणार, तर लक्षात ठेवा कोणकोणत्या कलमांचा समावेश होणार. कलम 239 मध्ये, कलम 239 उपकलम AA, तर या 239 यामध्ये कोणकोणत्या कलमांचा समावेश होणार, ठीक आहे, यामध्ये कोणकोणत्या कलमांचा समावेश होणार, सब कलम याला जोडणार, ही एक, ठीक आहे, BA, ठीक आहे, नंतर परत उपकलम BB, ठीक आहे, आणि आणखीन एक उपकलम आहे B आणि C. म्हणजे नवीन कोणकोणत्या कलम येणार, कलम 39AA, या कलम 239AA मध्ये ह्या कलमा आपण समाविष्ट केल्या, ह्या खालच्या, ठीक आहे, ह्या नवीन कलमा आपण आता ऍड करणार. मग कोणत्या कलमांचा समावेश होणार, तर 239AA याच्यामध्ये ज्या उपकलमा असतील त्या कलमांचा समावेश नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत भारतीय राज्यघटनेत नव्यानं होतील, ह्या कलमा ऍड होतात. 239AA नव्हे तर 239AA याच्यामधल्या ज्या उपकलमा येतात BA, BB आणि BC, ह्या कलमा आता नव्यानं भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट होतील, ठीक आहे. त्याचबरोबर कलम 330 मध्ये सुद्धा आपण काही नवीन कलमा ऍड होतील. कलम 330 मध्ये सुद्धा काही नवीन कलमा ऍड होतील. मग कुठल्या होतील, 330A 1, नंतर 2 आणि नंतर 3, ह्या अशा काही नवीन उपकलमा ऍड होतील. कशामुळं, तर आपल्या नारी शक्ती अधिनियमाअंतर्गत. नंतर आणखीन कोणत्या कलमा ऍड होतील, तर कलम 232 मध्ये कोणकोणत्या कलमा ऍड होतील, तर कलम 232A, ठीक आहे, ए मध्ये उपकलम 1, नंतर 2 आणि नंतर 3, हे तेवढंच महत्वाचं आहे. 239AA मध्ये ह्या नवीन कलमा येतील, 230 मध्ये ह्या नवीन कलमा येतील आणि 232 मध्ये ह्या नवीन कलमांचा समावेश होणार. ह्या नवीन कलमांचा इथं आपल्याला समावेश झालेला दिसल. आणखीन कोणकोणत्या कलमा येतात, तर 334 मध्ये भारतीय राज्यघटना कलम 334 मध्ये कोणकोणत्या कलमा येतील, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की 334A, त्याला उपकलम A 1, 2, 3 आणि 4, ह्या अशा काही कलमांचा समावेश झालेला दिसेल. मग अधिक याच्याबद्दल आणखीन काय माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला, तर याच्याबद्दल आणखीन कोणकोणत्या गोष्टी माहीत लागतील, तर पहा आणखीन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की याच्या अगोदर महिलांना लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण द्यावे यासाठी काही प्रयत्न झाला का, तर यस, याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न झाले. मग काय प्रयत्न झाले, मग आपण पुढचं घटक म्हणू की आरक्षणासंदर्भात या अगोदर किंवा यापूर्वी असे काही प्रयत्न झाले का, तर यस झाले. मग ते प्रयत्न कशा स्वरूपात झाले, तर पहा सगळ्यात पहिला जो प्रयत्न झाला 1996 मध्ये,
सर्वात पहिला जो प्रयत्न झाला आरक्षणासंदर्भात 1996 मध्ये, ठीक आहे. मग 1996 मध्ये कधी, तर बघा 81वी घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं आणि 81व्या घटना दुरुस्ती विधेयकाअंतर्गत सगळ्यात पहिला प्रयत्न कधी केलता 1996 मध्ये. म्हणजे हा पहिलाच प्रयत्न आहे का महिलांना 33% आरक्षण देण्याचा, तर नाही. सगळ्यात पहिला प्रयत्न झाला 1996 मध्ये. नंतर सेकंड प्रयत्न कधी झाला, तर 1998 ते 2003 या कालखंडात जवळपास 4 वेळा प्रयत्न झाला आरक्षणासंदर्भात, महिलांना आरक्षणासंदर्भात. 1998 ते 2003 मध्ये या दरम्यान, या कालखंडाच्या दरम्यान जवळपास 4 वेळेस प्रयत्न झाला. नंतर आणखीन कधी प्रयत्न झाला, 2008 मध्ये. 2008 मध्ये सुद्धा प्रयत्न झाला, ठीक आहे. 2008 मध्ये इव्हन 2008 मध्ये महिलांना आरक्षण मिळावं यासाठी काय झालं, तर राज्यसभेमध्ये विधेयक पास झालं, परंतु लोकसभेमध्ये विधेयक पास होऊ शकलं नाही. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा प्रयत्न झालता, ठीक आहे. मग 2008 जसं मी बोललो तुम्हाला की 81वी घटना दुरुस्ती विधेयक 96 मध्ये मांडलं, तसंच 2008 मध्ये 108वी घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं. 108वी घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं, परंतु त्याच्यामुळे काय झालं, राज्यसभेत हे विधेयक राज्यसभेत पास होऊ शकलं आणि लोकसभेत पास झालं नाही. आणि मग शेवटचा प्रयत्न केला. नंतर आता शेवटचा म्हणजे आपण म्हणू की याच्या नंतरचा प्रयत्न नारी शक्ती वंदन अधिनियम. आता झालं काय, हा झाला प्रयत्न, परंतु जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम हे लोकसभेत मांडलं, मग नेमकं लोकसभेत त्याला विरोध झाला का हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. राज्यसभेमध्ये त्याला विरोध झाला का हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. नारी शक्ती वंदन हे जे अधिनियम असेल हे कासाठी आहे, तर महिलांना 33% आरक्षण द्यायचं. हे आरक्षण कुठं द्यायचं, तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. मग आता पुढची बाजू काय आपल्याला समजून घ्यावं लागेल की नारी शक्ती वंदन अधिनियम याच्यावर काही मतदान झालं. मतदान कोणत्या सभागृहात झालं, तर ते आपले 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा. आता काय झालं मित्रांनो, हे जे लोकसभा असेल, तर लोकसभेमध्ये जे 2 मतदार आहेत, लोकसभेतले जे 2 खासदार आहेत, त्यांनी काय केलं, नारी शक्ती वंदन अधिनियम याच्या विरुद्ध मतदान केलं. किती लोक होते, 2 जे सदस्य असतील लोकसभा सदस्य, त्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरुद्ध मतदान केलं आणि जवळपास म्हणजे 445 सदस्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम याच्या बाजूने मतदान केलं. मग पेपरात काय प्रश्न म्हणू शकते, नारी शक्ती वंदन अधिनियम याला विरोध लोकसभेमध्ये किती सदस्यांनी केला, तर किती सदस्यांनी, 2 सदस्यांनी विरोध केला. आता ते 2 सदस्य कुठले ही आपल्याला समजून घ्यावं लागेल की हे 2 सदस्य कुठल्या 2 सदस्यांनी याला विरोध केला. एक ओबीसी, ठीक आहे, नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणारे कोण, ओबीसी, आणि दुसरे इम्तियाज जलील, ठीक आहे. या 2 लोकांनी काय केलं, नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध केला. किती लोकांनी सपोर्ट केला, किती सदस्यांनी सपोर्ट केला, तर 445 सदस्यांनी याच्या बाजूने मतदान केलं आणि 2 सदस्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरुद्ध मतदान केलं. त्याचबरोबर आपल्या राज्यसभेमध्ये माहित पाहिजे की नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरुद्ध राज्यसभेमध्ये किती मतदान झालं, तर विरुद्ध किती झालं, 0 मतदान. राज्यसभेमध्ये कुठल्याच सदस्यांनी विरोध केला का, नाही. किती सदस्यांनी विरोध केला, तर 0, ठीक आहे. आणि
किती सदस्यांनी यांच्या बाजूने मतदान केलं? तर 215 सदस्यांनी राज्यसभेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा महत्वाचं आहे आणि इथं प्रश्न बनू शकतो, कारण पर्टिक्युलर 2 लोक आहेत की ज्यांनी विरोध केला. मे बी प्रश्न तुम्हाला विचारू शकतो आयोग, नारी शक्ती वंदन अधिनियमाला लोकसभेमध्ये कोणकोणत्या खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींनी विरोध केला किंवा कोणकोणत्या सदस्यांनी विरोध केला? तर मग ओवेसी आणि जलील या 2 सदस्यांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध केला. राज्यसभेमध्ये विरोध झाला का? तर नाही, राज्यसभेमध्ये 0 कुठल्याही व्यक्तीने विरोध केला नाही. 215 व्यक्तीनं नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या बाजूनं मतदान केलं. आपल्याला हा जो घटक आहे, हा नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल जिथं कुठं प्रश्न म्हणू शकते, शक्यतो तो पार्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण हा व्हिडिओ पाहणार तेव्हा तो पॉज करून पाहावा लागेल आणि आपल्या कुठेतरी नोट्स वगैरे असतील तर त्या नोट्स आपण आवर्जून काढा. निश्चितच येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला 101% या जे आपण चालू घडामोडी जी काही सिरीज आपण चालू केली याचा 100% फायदा होणार. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थांबू, आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.